तर यानंतर पाहूयात मान्सूनची खबरबात। मान्सून सक्रिय झाल्यामुळे कोकणात जोरदार पाऊस पडतोय। घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात संततधार पाहायला मिळते। सर्वदूर आज पावसाचा अंदाज याच पार्श्वभूमीवर वर्तवण्यात आलाय। कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावरती रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने जाहीर केलाय। तर ठाणे, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, पालघर, अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर मुरबाडमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाने बॅटिंग सुरू केली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आलाय। नदी-नाले ओसंडून वाहायला लागलेत। तर दुसरीकडे भात शेतीच्या लागवडीच्या कामांना देखील मोठ्या प्रमाणात वेग आलाय। तर मुरबाडमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आणि हे जे वातावरण आहे हे पावसाच्या शेतीसाठी, पाऊस पिकासाठी काहीच अनुकूल मानलं जातं। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुनील यांच्याकडून। सुनील, मुरबाडमध्ये संततधार पाऊस सुरू आहे, सद्यस्थिती काय? गेल्या 2 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडत होता, परंतु मुरबाडमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडत होता। जी, त्यामुळे आज रात्रीपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केलेली मुरबाडमध्ये। त्यामुळे नदी नाले तर तुडुंब भरून वाहू लागलेत, परंतु शेतीसाठी पण जो अनुकूल असलेला पाऊस चांगल्या पद्धतीने होत असल्याने आता शेतकऱ्यांनी भात शेती लागवडीला सुरुवात केली आहे। जी, याकडे लक्ष असेल। अधिक अपडेट पावसाची घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर कोकणासह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसानंतर ठाण्यात काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याचं जे चिन्ह आहे ते निर्माण झालं होतं, स्थिती समोर आली होती। तर दुसरीकडे पालघरला देखील मुसळधार पावसाने झोडपलंय। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलाय। तर सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। सततच्या पावसामुळे शेतीची कामं रखडली असून अनेक भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर डहाणूतील गंजाड, धानिवरी या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं गेलंय। हा रस्ता पाण्याखाली गेलाय। या गावांचा बाजारपेठेशी यामुळे संपर्क तुटलाय। गंजाड धानिवरी या रस्त्यावरील सुसरी नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय। त्याचबरोबर आवढाणी, धानिवरी, ओसरविरा या गावाचा मुख्य बाजारपेठेशी जो संपर्क आहे तो याच मुसळधार पावसामुळे तुटल्याचं कळतंय। तर ठाण्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि त्याचाच परिणाम कुठेतरी शनिवारी दिसून आलाय। शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर हा कायम असल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचमुळे ठाण्यातील प्रसिद्ध असलेला मासुंद तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे पाणी जे आहे रस्त्यावर साचलंय। त्यामुळे संपूर्ण तलावपाळी परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। अनेक मार्गांवर पडलेले खड्डे आणि त्यातच पावसाचं साठलेलं पाणी यामुळे वाहतुकीचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। वाहतूक करताना आणि वाहन चालवताना कुठेतरी कसरतीचा सामना करावा लागतोय। आपण ही तलावपाळीची दृश्य पाहतोय। मासुंदा तलाव ओव्हरफ्लो झालाय। संपूर्ण रस्त्यावरती पाणीच पाणी झालेलं आहे। मुसळधार पावसाचा फटका हा ठाणेकरांना बसलेला आहे। प्रसिद्ध मासुंद तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आपण पाहतोय। ठाण्यातील ही दृश्य आहे। तलावपाळी परिसर जो आहे नेहमीच गजबजलेला असतो तो आता सध्या पाण्याच्या साम्राज्यामध्ये आहे। पाणी सर्वत्र पाहतोय आपण। तर डहाणूतील कंक्राटी नदीला पूर आलाय। त्यामुळे नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। कोसबाडसह परिसरामध्ये गावामधील नागरिकांनी हा जो डहाणूत येण्यासाठी पर्यायी मार्ग आहे तो मार्ग वापरावा असं आवाहन याच पार्श्वभूमीवरती प्रशासनाने केलंय। डहाणूमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय। त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलंय। राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपलं असून मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर आहे तो पाहायला मिळतोय आणि यामुळे नदी नाले हे दुथडी भरून वाहत असून पुलावर पाणी आल्यामुळे अनेक मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत। पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी किनारे राहणाऱ्या रहिवाशांना धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे खबरदारी घेण्याची जी सूचना आहे, जे आवाहन आहे ते प्रशासनाने केलंय।